आम्ही गेले 6 महिने झालं आपल्या पक्षाच्या वतीनं म्हणजे पक्ष आता नवीन स्थापन झाला आहे, पण हा पक्ष स्थापन का करावा लागला? ओबीसी बहुजन समाज पक्षाची स्थापना प्रकाश शेंडगे साहेबांनी आणि भुजबळांच्या संमतीनं हा पक्ष स्थापन झालेला आहे. तर ह्या पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातून उमेदवार उभे करण्याची प्रक्रिया ज्यावेळेला सुरू झाली त्यावेळेला आपल्या सातारा जिल्ह्यातून कोणीतरी ओबीसी बांधव उभा राहावा या हेतूनं आम्ही सर्वजण प्रयत्न करत असताना 12 ते 15 लोकांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केलेली होती. तर सर्वांची मुलाखती घेतल्यानंतर शेंडगे साहेबांनी माझ्या उमेदवारीचा निर्णयावर शिक्कामोर्तब केलं. आता ते शिक्कामोर्तब केल्यानंतर आता आज ही प्रक्रिया पूर्ण पार पडत असताना आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याची वेळ संपल्यानंतर आता चिन्ह वाटप झालं आणि ह्यामध्ये आपल्या उमेदवारीला रिक्षाचं चिन्ह असं मिळालेलं आहे. आता उद्यापासून आम्ही या आपल्या चिन्हाच्या मार्फत आपल्या पक्षाच्या वतीनं आपले सर्व ओबीसी बांधव प्रचाराला सुरुवात करणार आहेत. उद्या सकाळी वाई येथे गणपती मंदिरामध्ये आणि फुलेनगर या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडून आम्ही प्रचाराला सुरुवात करणार आहोत. या उमेदवारीचे पाठीमागं कारण असं आहे की ओबीसी बांधवांना आत्तापर्यंत जे काही एक रिझर्वेशन होतं ते ओबीसीच्या माध्यमातून मिळत होतं ते आता इथून पुढं मिळण्याची शक्यता संपलेली आहे. याचं कारण असं की जरांगेंनी जे काही महायुद्ध उभं केलं होतं या आरक्षणाच्या विरोधी आणि त्यामधून त्यांनी ओबीसीमधूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून कुणबीच्या माध्यमातून त्यांनी मराठा समाज ओबीसीमध्ये शासनाला घेण्यास प्रवृत्त केलं. आणि जर ह्या पद्धतीनं लाखो लोक जर कुणबी झाले असतील ओबीसी झाले असतील मराठा समाजाचे तर इथून पुढं ओबीसी बांधवांना आता आरक्षण या ओबीसीमधून मिळणार नाही. कारण या आरक्षणावर नवीन जे मराठा समाजातील ओबीसी झालेले आहेत तेच त्याच्यामध्ये हक्क साबित करतील आणि इथून पुढं ओबीसी बांधवांना काही रिझर्वेशन मिळणार नाही. तर यासाठी आम्ही आता सर्वजण एकत्र येऊन की महाराष्ट्रामध्ये ओबीसी बांधवांचा एक पक्ष निर्माण करावा असं आमच्या महाराष्ट्रातील नेत्यांना जे काही इच्छा निर्माण झाली त्या पद्धतीनं त्यांनी जो ओबीसी पक्ष स्थापन केला त्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही सातारा जिल्ह्यामधून उमेदवारी आमची दिलेली आहे. आणि या विचारात आम्ही अशा पद्धतीनं हे केलं की ओबीसी बांधवांना सत्तेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी आमची ही उमेदवारी आणि आमचं हे म्हणणं आहे की प्रत्येक ठिकाणी सत्तेमध्ये ज्याची संख्या जेवढी आहे तेवढी सत्तेमध्ये सहभागी प्रत्येकाला मिळालं पाहिजे. 52% ओबीसी समाज असल्यामुळे सत्तेमध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला 50% तरी कमीत कमी सहभागी होता आलं पाहिजे. ते जर होत नसेल तर मग आम्ही ओबीसी बांधव एकत्र येऊन कायदेशीर मार्गानं लोकशाही मार्गानं आम्ही उमेदवारी मागणी करणार आहोत आणि त्याच्यातून ओबीसी बांधवांच्या मतातून आम्ही ही उमेदवारी सिद्ध करणार आहोत. बाकीच्या प्रमाणामध्ये भागीदारी मिळत नाही, ती मिळाली पाहिजे. प्रस्थापित पक्ष आहेत ते आम्हाला भागीदारी देत नाहीत, आम्हाला समजून घेतात आणि त्यामुळं आमचे ज्या प्रमाणात प्रतिनिधी जायला पाहिजेत लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये ते जाऊ शकत नाहीत. आम्ही आता आमच्या पद्धतीनं आमचे प्रतिनिधी लोकसभेमध्ये पाठवण्याचा विचार केलेला आहे. कारण आता दादांनी जे सांगितलं की मराठ्यांच्या आरक्षणाला आमचा कधी विरोध नव्हता आणि नाहीसुद्धा. आता जे दिलेलं आरक्षण आहे ते आमच्या आरक्षणातून दिलेलं नाही, परंतु मराठ्यांनी त्याचा स्वीकार केलेला नाही. अजूनही जरांगे पाटील म्हणत आहेत की आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे. मुळामध्ये ओबीसी समाज हा 60% आहे, आरक्षण त्याला 19% आहे आणि त्याच्यामध्ये हे लाखो जर मराठी सहभागी झाले तर तुम्हालाही काय मिळणार नाही आणि आम्हालाही काय मिळणार नाही. त्यामुळं तुम्हाला मिळालेलं जे 10% आरक्षण आहे ते योग्य आहे आणि ते तुम्ही स्वीकारावं आणि त्याच्यामध्ये आनंद मानावा अशी आमची इच्छा आहे. ओबीसीमध्ये आल्यानंतर आरक्षणात अगोदरचं जे राखीव आरक्षण होतं त्यातनं पुन्हा ओबीसीचं आरक्षण वाढवण्यात आलं, त्यावेळेस किंवा त्याच्या संदर्भात काय सांगा? ओबीसीचं आरक्षण कधीही वाढवलेलं नाही. मुळामध्ये ओबीसींना आरक्षण मंडल आयोगानंतर दिलेलं आहे. मंडल आयोगाची अंमलबजावणी झाली, व्ही.पी. सिंग पंतप्रधान होते त्या काळामध्ये हे सगळं झालेलं आहे आणि 19% आणि बाकी भटके विमुक्त हे सगळे धरून 27% अशा पद्धतीनं हे आरक्षण मिळालेलं आहे.
त्यामुळं हे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये नाही. मंडल आयोगाच्या सुद्धा आरक्षणाच्या आणि नोकरीच्या बाबतीतल्या पहिल्या शिफारशीची अंमलबजावणी झाली. बाकी मंडल आयोगाच्या कुठल्याही शिफारशीची अंमलबजावणी झाली नाही. वास्तविक पाहता मंडल आयोगानं सांगितलेलं होतं की ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण द्या. त्यांचे 19% लोकसंख्या आहे ना, 19% लोकप्रतिनिधी विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये गेले पाहिजेत. परंतु हे शासनानं कधी मान्य केलं नाही. या लोकांच्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह असलं पाहिजे, मुलांना शिक्षणासाठी सवलती दिल्या पाहिजेत. यातली कुठलीही गोष्ट आजपर्यंत मंडल आयोगानं सांगितलेल्यातली कुठलीही गोष्ट शासनानं मान्य केलं नाही. आणि एक गोष्ट मान्य केली, त्याच्यावरती पुन्हा 10-20 वर्षामध्ये अशा पद्धतीचं जर बालंट आलं तर ओबीसी समाज आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी पुढं जाऊ शकत